नमस्कार मित्रांनो, यापूर्वी आपण ट्रॅक्टर अनुदानाच्या बाबत एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये सांगितलं होतं की ट्रॅक्टरला आता 5 लाख रुपयापर्यंतची सबसिडी मिळणार आहे. परंतु या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप लोकांनी प्रश्न विचारले की हे जे ट्रॅक्टरचं 5 लाख रुपये अनुदान आहे ते नेमकं कोणाला मिळणार आहे. यापूर्वी ज्यांनी अर्ज केलेले त्यांना देखील मिळेल का, किंवा इथून पुढे अर्ज करणाऱ्यांसाठी मिळणार आहे, किंवा ज्यांची आता निवड झालेली आहे महाडीबीटीच्या ट्रॅक्टर लॉटरीमध्ये त्यांना देखील 5 लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे का. अशा प्रकारच्या खूप कमेंट्स आपल्या या व्हिडिओच्या खाली आलेल्या आहेत. तर या सर्वांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया की हे जे अनुदान आहे ते ओपन कॅटेगरीसाठी आहे का, मराठा समाजासाठी आहे का. तर हो मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर 50% अनुदान मिळतं, आणि जर तुम्ही बहुभूधारक असाल तर 40% अनुदान मिळतं. आता काही शेतकरी म्हणतात की 50% अनुदान आहे तर 5 लाख रुपये कसे मिळतील. तर मित्रांनो, 50% अनुदान यापूर्वी सुद्धा होतं, परंतु ते 1.25 लाख रुपयापर्यंतची जी मर्यादा होती. आता सुद्धा 50% अनुदान आहे, पण याची मर्यादा वाढून 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही शोरूम मध्ये जा, तुम्हाला त्या ठिकाणी 4WD आणि 2WD असे वेगवेगळे ट्रॅक्टरचे प्रकार मिळतील. तुमचं ट्रॅक्टर जर 10 लाख रुपयापर्यंतचं तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 लाख रुपयापर्यंतची सबसिडी मिळू शकते. जर 2WD ट्रॅक्टर असेल तर त्याला 3.5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान या ठिकाणी मिळू शकतं. तर मित्रांनो, या ठिकाणी एका शेतकरी बांधवानं विचारलं आहे की सर, मला 2 दिवस झाले मेसेज आला आहे, अनुदानासाठी पात्र आहे पण सबसिडी 1.25 लाख असे शोरूम मध्ये मला सांगितण्यात आलेलं आहे, तर मला सबसिडी किती मिळेल. तर मित्रांनो, ज्यांची सध्या महाडीबीटीच्या लॉटरी लिस्टमध्ये कृषी यांत्रिकीकरणासाठी निवड झाली असेल त्यांना मेसेज पाठवण्यात आलेले आहे की तुमची निवड झाली, परंतु अजून तुम्हाला पूर्वसंमती मिळालेली नाही. पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रक्कम दिसेल, आणि याबाबत राज्य शासनाने, कृषी विभागाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे की ज्या वेळेस तुम्ही मोका तपासणी करणार आहे किंवा पूर्वसंमती देणार आहे त्यावेळेस ट्रॅक्टरचं जे सुधारित अनुदान आहे त्या परिगणनेनुसार तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक्टरचं अनुदान निश्चित करायचं आहे पूर्वसंमती देताना. म्हणजे याचा अर्थ असा होतो, इथून पुढे जे जे शेतकरी ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करतील आणि त्यांची लाभार्थी निवड झाली किंवा लकी ड्रॉ मध्ये त्यांचा नंबर लागला तर त्यांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचं जे वाढीव अनुदान आहे निश्चित दरानुसार ते मिळणार आहे. आणि ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे त्यांना देखील मिळेल, पण केव्हा, जेव्हा त्यांचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागेल तेव्हा. ज्यांची आत्ताच निवड झालेली आहे, मी काय सांगतोय बघा, ज्यांना आत्ताच निवड झालेली आहे त्यांना 2-3 दिवसापूर्वी मेसेज आला की तुमचं यांत्रिकीकरणामध्ये निवड झाली, तर तुम्हाला मिळेल का. हो, मिळू शकते. या ठिकाणी राज्य शासनाचं जे पत्र आहे ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला स्क्रीनवरती ती पुढे दाखवणार आहे की राज्य शासनाच्या पत्रामध्ये काय सांगितलंय की अनुदान कोणाकोणाला मिळणार. ज्यांना अजून पूर्वसंमती मिळाली नाही अशा सर्वांना ट्रॅक्टरचं जे सुधारित अनुदान आहे 5 लाख रुपयापर्यंतचं ते मिळू शकतं. आता या व्यतिरिक्त काही शेतकरी एका शेतकऱ्याने असं विचारलंय मित्रांनो की चौकशी केली तर वाढीव अनुदान चालू नाही असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता यांना सांगितलं कोणी, यांनी कृषी विभागामध्ये चौकशी केली तर कृषी विभागाकडूनच यांना सांगण्यात आलं की तुमचे जे काही तालुका कृषी अधिकारी असतील त्यांनी सांगितलं की अशा बाबतचं कुठलंही पत्र किंवा अशा बाबतची कुठलीही अपडेट आमच्याकडे नाही. तर ज्यांना ही माहिती, आपण जी माहिती सांगतोय ती खोटी वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलला जायचं आहे. गुगलमध्ये या आणि कृषी मार्केट ट्रॅक्टर अनुदान ऑनलाईन ऍप्लिकेशन असं सर्च करायचं. 1 नंबरला वेबसाईट येते बघा, ट्रॅक्टर अनुदानाची जी वाढ झालेली आहे त्याबाबतची माहिती देणारी. या वेबसाईटवर तुम्हाला राज्य शासनाचं पत्र असेल किंवा केंद्र शासनाचं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. जसं की ट्रॅक्टर अनुदानाची ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रोसेस काय आहे, कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज कसा करायचा, ही संपूर्ण प्रक्रिया या वेबसाईटवरती सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, गुगलला जायचं आणि सर्च करायचं आहे कृषी मार्केट ट्रॅक्टर अनुदान ऑनलाईन ऍप्लिकेशन. असं जर तुम्ही सर्च केलं तर तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन होईल, ज्यामध्ये जे लोक म्हणतायत की तुम्ही सांगितलेली माहिती खोटी आहे किंवा ट्रॅक्टरचं अनुदान वाढलेलं नाही त्यांना हे जे पत्र आहे ते पत्र तुम्ही दाखवा, तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय ते.
आता जर तुमचे या व्यतिरिक्त देखील काही प्रश्न उरले असतील तर कमेंटमध्ये विचारा. मित्रांनो, खूप लोकांच्या कमेंट येतात. आता प्रत्येक कमेंटला सेपरेटली उत्तर द्यायला इतका वेळ नसतो, कारण जर सर्वांच्या कमेंटची उत्तर देत बसलो तर पूर्ण एक दिवस चालला जाईल. त्यामुळं जर काही कमेंट असतील तर ते विचारून ठेवा. आपण त्याच्यावर पुन्हा एखादा सेपरेट व्हिडिओ बनवू. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना जर काही अडचण येत असेल तर यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.